बॉलिंग युनिट सध्या तरी नंबर 1 क्रमांक आपण पाहिला तर हेमंत लाखात त्याच्या हातामध्ये बॉल सोपवला गेलाय. पहिला चेंडू आपण पाहिला, समोर सामना करताना पाहायला मिळेल एक जबरदस्त खेळाडू मिस्टर संजय दिंडा आणि त्याच्या सोबतीने अतुल. पहिला बॉल ओव्हर द विकेट. पहिला बॉल आपण पाहिला, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल भरपूर वेळ हवेत होता, दुसरी धाव घेण्याची संधी आणि सहजच 2 धावा इथे आपण पाहिलं तर पूर्ण केल्या जात आहेत. विचारधारा स्पष्ट असेल, 3 ओव्हरचा कुशल मुकाबला आहे आणि या 3 ओव्हरच्या कुशल मुकाबल्यामध्ये प्रथम बॅटिंग करत असताना डॉमिनेट करणारे आपण पाहिलं तर मग गोलंदाजी असेल ना त्याच्यावर तुटून पडायचं, अक्षरशः आपण पाहिलं तर मग कहर मात्र बरसवायचा आणि जास्त धावा फलकावर जोडायचा हा मनसुबा दर्शवला गेलाय, कारण की टॉस जिंकून बॅटिंग निवडली या संघाने. नागपूरला जाऊन पुन्हा एकदा आपण पाहिलं तर समोरच्या दिशेने फटका खेळला जातोय. विनोद आले, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आहे. सध्या तरी आपण पाहिलं तर मग बापाने टीमकडे आपण पाहू शकतो एक चांगली बॉलिंग अटॅक आहे आणि त्या चांगल्या बॉलिंग अटॅक मध्ये हेमंतला आपण पाहतोय जो आपण पाहू शकतो पहिला स्पेल मध्ये येताना पाहायला मिळालाय. कारण की हेमंतकडे आपण पाहिलं तर नॅचरल जो खेळ आपण पाहिलं तर मग ऑलराऊंड हा खेळ करतोय. फटका पाहायला हवेत आहे, भरपूर उंची आहे, लांबी कमी. विकास मसेची मात्र तिथे हमी, चांगली कॅच पकडली गेली आहे आणि विकेट मात्र इथे पहिली अतुल सुरंगची मिळवली आहे आणि पहिला धक्का जगदंब स्पोर्ट्स टीमला मैदानाच्या आतमध्ये 3 या धावसंख्येवर पहिली सफलता हेमंतच्या खात्यामध्ये. पहिला धक्का दिला गेलाय या ओव्हर मध्ये आपण बघितलं तर मग 3 चेंडूचा खेळ कंप्लीट होताना पाहायला मिळालाय आणि त्या 3 चेंडू मध्ये आपण पाहिलं तर धावा 3 आणि 1 विकेट. कुठेतरी आपण विचार करावा लागेल की 3 ओव्हर मध्ये किती धावा. मागच्या मॅच मध्ये 35 मात्र डिफेंड केल्या, परंतु या मॅच मध्ये आपण पाहिलं तर थोड्याशा कमी धावा जर लगावल्या तर प्रत्येक वेळेला आपण पाहू शकतो की मग जी चुकी आहे या पूर्वीच्या संघाने केली होती, परंतु तशी चुकी तर प्रत्येक संघ करणार नाहीये ना. मैदानाच्या आतमध्ये कुमार दिंडा. वेट थोडा थांबा. पुढील बॉल आता पाहतोय आपण. कुमारसाठी नवीन फ्रेश बॅटर असतील या ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर थोडासा विचारपूर्वक खेळ करावा लागेल. खाली राहणारा बॉल बॅटवर फिरवली जाते, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. तिकडे आपण पाहिलं तर निर्धाव बॉल येतोय. चांगली अॅक्युरेट बॉलिंग होताना पाहायला मिळाली आहे. विकेट टेकिंग आणि या धाव फलकाला आपण पाहिलं तर जास्त आपण पाहिलं तर मग मोठं होऊ दिलेलं नाहीये. नियंत्रण ठेवणारी बॉलिंग. पुन्हा एकदा समोर टाकलेला बॉल होता, टोविंडला लागला होता लॉंग ऑन क्षेत्राच्या दिशेने. विनोद रायचं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. सिंगल धाव कन्वर्ट केली जाते. 5 बॉलचा खेळ पाहिल्या फलकावर फक्त आपण पाहिलं तर 4 धावा आलेल्या आहेत आणि आता चित्र डोळ्याच्या समोर हे दिसून आलंय की कुठेतरी स्ट्रगल केला या ओव्हर मध्ये, परंतु 1 बॉल शेष आहे. ओव्हरचा पहिला बॉल आणि ओव्हरचा शेवटचा बॉल खूप महत्वपूर्ण असतो आणि हा पाहूया शेवटचा बॉल. संजय दिंडाचा कमाल आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या पार. मिळेल चौकार 4. आपण पाहिलं तर 8 धावा फलकावर आणि 8चा आकडा डोळ्याच्या समोर आल्यानंतर मग लगेच डोळ्याच्या समोर येतोय तो म्हणजेच 8 नोव्हेंबर 1805 साली आदिवासी क्रांतिकारक म्हणजे राघोजी भांगरे यांचं नक्कीच आपण पाहिलं तर जन्मदिवस आणि नक्कीच असं आपण पाहिलं तर जे क्रांतिकारक घडून गेले आदिवासी समाजासाठी आपण पाहिले लढले झगडले गेले तेच म्हणजे राघोजी भांगरे आणि नक्कीच त्यांचा मात्र आपण पाहिलं तर हा 8चा आकडा आल्यानंतर जन्मदिवस डोळ्याच्या समोर येताना पाहायला मिळतोय. 8 धाव्यांची सुरुवात मिळाली विनोद रायात बॉलिंग मार्कवर दुसऱ्या ओव्हर मध्ये. ओव्हर पिच होता, टायमिंग प्रॉपर झालं नाहीये. ते आपण पाहिलं तर जास्त होती त्यामुळेच प्रॉपर मात्र एलिव्हेशन मिळालं नाही. या फटक्यामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळतंय.
प्रो स्पोर्ट्स टीमला कॅप्टन रिक्वेस्ट करतोय या स्पर्धेमध्ये आपल्या फॉर्मॅलिटीज आपण पूर्ण करा, आयोजकांच्या माध्यमातून सूचना मिळत आहेत. बॉल बॅटच्या रडार मध्ये या वेळेला प्रॉपर टायमिंग नाईका न दुक्का डेफिनेटली पाहायला मिळेल. हा मोठा वाला छक्का 6 धावा. फर्स्ट टाइम देखा तो मैं हम हो गया, सेकंड टाइम में लव हो गया. फर्स्ट टाइम देखा तो मैं हम हो गया, सेकंड टाइम में लव हो गया. ये अच्छा इंडिया जानता है हम तुम पे. बॅटच्या रडार मध्ये बॉल मात्र हा मिळाला. अक्षरशः आपण पाहिलं तर तुटून पडले त्या बॉलवर आणि षटकार ठोकला गेलाय. चंदुका स्पोर्ट्स शारजा या संघाच्या माध्यमातून पुन्हा एकदा विनंती केली जाते, सन्माननीय सागरजी भगत साहेब आपण या मंचावर, खास करून ही संघाची तुम्हाला नम्र विनंती आहे. बॉल आपण पाहिला तर थोडासा ऑफस्टम्पच्या जवळ मिस केली जाते, परंतु पंचांचा रोल, हो पंचांचा रोल देखील खूप महत्वाचा होता आणि त्यांनी दर्शवलं गेला की वाईड आहे आणि तिथे 22 देखील मिळेल. आणि मात्र एक्स्ट्रा रन्स मुळे धाव संख्या वाढते. 17 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. स्थिती आता मात्र थोडीशी हातामध्ये येताना पाहायला मिळते. समोरच्या दिशेने फोर्स केला जातोय. बॉलला आपण पाहिलं तर बॉल चाललाय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. हर्षद लाखा चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न करतात. एक धाव मात्र मिळाली आहे. एक पेक्षा जास्त काय मिळणार नाहीये आणि मंचावर आगमन झालं. वेलकम सागरजी भगत साहेब. आपण पाहतोय वुमन बॉईज वुमन संघाचे एक जबरदस्त खेळाडू आणि नक्कीच मंचावर दाखल झालेत आणि या चंदुका चषकामध्ये त्यांचं मनापासून स्वागत करतोय. चंदुका चषक सारता 2026 आपण पाहिलं तर दुसरा दिवस. फलकावर आपण पाहिलं तर मग धाव फलकाचा विचार केला तर 18 या ओव्हर मध्ये आपण बघितलं तर एक षटकार आलाय. कंप्लीट झालेले चेंडू आपण पाहिले तर 3 म्हणजे 3 चेंडूचा खेळ शेष आहे. आता चांगली स्थिती आली जगदंबा टीम साठी आणि ती स्थिती सावरले संजयने. समोर मिळाला बॉल, एलिव्हेशन नाही मिळालं. फटका मात्र आपण पाहिलं तर लॉंगांच्या डोक्यावरून खेळायचा होता, म्हणून पाहिलं पण ताकद झोकली होती. पूर्ण एलिव्हेशन नसल्यामुळे आपण पाहिलं तर लॉंगांच्या हातामध्ये चेल सोपवलाय आणि धोकादायक खेळाडू मात्र संजय धिंडाला इथे केलंय बाद. मोठी सफलता विनोदच्या खात्यामध्ये. फलंदाज बाद. सूरज 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 होटाला मुसमजी दुनिया को साथीला बुरा है संसार पूरा. होटाला मुसमजी दुनिया को साथीला बुरा है संसार पूरा. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. इन्फॉर्म बॅटर चौकार षटकार या खेळाडूने लगावले होते. संजय थोडासा घातक ठरत होता, परंतु वेळेच्या आधीच त्याला बाद केले आणि नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये मिलिंद. टायमिंग शॉट, उलटा बॉल होता. हेमंत लाखात चांगली फिल्डिंग करतात. चेंडूची फेकी आले, परंतु आपण पाहिलं नेमकं घडलंय काय तर इथे आपण पाहिलं तर धाव घेण्याचा प्रयत्न होता. एक तर मिळाली होती, दुसरा धावेचा प्रयत्न मनामध्ये आपण पाहिलं तर घर केलं होतं दुसऱ्या धाव्याने, परंतु विकेट किपरचं योगदान फार छान मिळालंय आणि रनआउट. फलंदाज बाद. व्हेरी मच डीजे. मैदानाच्या आतमध्ये नवीन खेळाडू आपण पाहिले तर धीरज दिंडा लेफ्ट हँडेड बॅटर आपण पाहू शकतोय. ज्याप्रमाणे धीरज दिंडाकडे बॅटिंग करण्याची कला आहे, क्षमता आहे, परंतु त्यांना आता आपण पाहिलं तर 5व्या क्रमांकावर बॅटिंग करण्यासाठी पाठवलंय गेलंय, कारण की सध्याचा फॉर्म त्यांचा आपण बघितलं तर तितका चांगला नाहीये. परंतु खेळाडू आपण बघितलं ना तर ज्या वेळेला फॉर्म मध्ये येतो ना, कारण की प्रत्येक दिवस आपण बघितलं की येतात चांगल्या खेळाडूला स्ट्रगल करावं लागतोय, परंतु हा चांगला खेळाडू आहे. स्ट्रगलीचं क्रिकेट खेळलं गेलंय, परंतु जर फॉर्म शोधला गेला ना या मॅच मध्ये तर धोकादायक ठरू शकतोय, कारण की एक मातब्बर खेळाडू आहे, मोठे फटके खेळण्याची ताकद ठेवतोय आणि या क्षणाला आपण पाहिलं तर मग प्रयत्न त्याचे डेफिनेटली चांगले आपल्या संघासाठी देण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळेल. उलटा फटका माइंडसेट होतं इथे आपण पाहिलं तर धीरज या खेळाडूचा डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट. फलकावर आपण पाहिला तर 19 धावा. 19 फेब्रुवारीचा दिवस म्हणजे जो कालचा दिवस आपण पाहिला गेला
जगात बारी शिव छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती येणारी आणि संपूर्ण आपण पाहिलं तर जगभरामध्ये 19 धावा आहेत फलकावर. संपूर्ण जगभरामध्ये आपण पाहिलं तर 19 फेब्रुवारीचा दिवस जो कालचा दिवस आपण पाहिला तर जिथे आपण पाहतो गावं असेल, खेड असेल, पाड्यामध्ये असेल आणि जिथे जिथे आपण बघितलं अनेक जिल्ह्यामध्ये असतील, शहरामध्ये असतील आणि आपण पाहिलं तर अनेक ठिकाणी पण पाहिलं तर अतिशय उत्साहामध्ये 19 फेब्रुवारीचा दिवस म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही मात्र आपण पाहिलं तर साजरी केली. आणि 19 धावा सध्या तरी डोळ्याच्या समोर आपल्याला पाहायला मिळाल्यात. आता आपण पाहिलं तर मग अंतिम तास पाहिला असेल. बॉलिंग मार्कवर भावेश सुरुंदा नावाचा बॉलर मात्र निवडला गेलाय. भावेशकडे आपण पाहिलं तर मग बॉलिंग सोपवली गेली आहे. समोर बॅटर आहेत आपण पाहिलं तर मिस्टर कुमार अँड धीरज. पहिला बॉल आपण पाहिला तर थोडासा वाईट लाईनच्या बाहेर हाताळला जातोय. त्यांचा संतोष वळवी सरांनी इशारा दिला आहे की हा वाईड आहे. 20 धावा फलकावर. डेफिनेटली आपण पाहिलं तर येते जरी 6 चेंडूमध्ये 6 इथून आता मात्र जर जोडल्या समोरच्या दिशेने फटका खेळला जातोय. फिल्डर आहे तिकडे हर्षद. पाहिले एक मिळाले दुसऱ्याचा प्रयत्न 2 धावा आपण पाहिलं थोडासा कमजोरपणा पाहायला मिळाला फिल्डरचा आणि तिथे आपण पाहिलं तर लगेचच मग 1-2 मध्ये कन्वर्ट केलं. चांगली मात्र आपण पाहिलं तर स्फूर्ती दर्शवली गेली या 2 खेळाडूंच्या माध्यमातून. धाव फलकाचा आकार आपण पाहिलं तर मग 22च्या घरामध्ये आर्यन भंडाऱ्यांना मी रिक्वेस्ट करतोय की आपण कुठे असतील तर प्लीज आपण या आमच्या कमेंट बॉक्स मध्ये आपण संपर्क साधा. पुढील बॉल पाहतोय आपण अक्रॉस खेळले गेले. अकोटप्याची लेंथ होती बघा परंतु जास्त आपण पाहू शकतोय की मग फायदा मिळाला नाहीये. ओ अर्ध्या केजवर उभं केलंय. कुठेतरी आपण पाहिलं तर चुकी झाली आहे. कॉलिंग व्यवस्थित व्हायला हवं होतं. तालमेल बिघडला, सगळं काही बिघडलं आणि फलंदाज धीरज आउट. व्हेरी मच डीजे. फलंदाज आपण पाहिलं तर धीरज बाद झाल्यानंतर नवनाथ गायला आपण पाहिलं तर नक्कीच मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतील. या मॅच मध्ये बॉल खेळताना पाहायला मिळतील. पहिला नवनाथ गायला नक्कीच आपण पाहिलं तर एक जबरदस्त खेळाडू आहेत. ऑलराऊंडर ची भूमिका मात्र या संघासाठी नेहमी पूर्ण करताना पाहायला मिळत आहेत. परंतु या कुशल मुवमेंट मध्ये आपण पाहिलं तर त्यांची भूमिका खूप महत्वपूर्ण असेल. या ओव्हरचे 2 बॉल मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळालेत. म्हणजेच काय तर अजून देखील 4 बॉल शेष आहेत आणि या 4 बॉलचा फायदा मोठा घ्यावा लागेल. फलकावर 23 आहेत. 4 बॉल मध्ये आपण बघितलं तर जरी 5 ते 6 धावा म्हणजे 30 पर्यंत किंवा त्यापेक्षा जास्त देखील बनू शकतात. परंतु क्रिकेट तसं खेळावं लागेल. सोडून दिलाय हा बॉल. वेट अँड वॉच केलाय बॅटरने. मात्र आपण बघितलं तर मग पंच आमचे म्हणतायत की मग तिसऱ्या अंपायरच्या माध्यमातून निरीक्षण करूया की हा बॉल कुठे पिचिंग झालाय आणि तिसऱ्या अंपायरला मी नक्कीच ऑन स्क्रीनवर येण्यासाठी रिक्वेस्ट करतोय. चला ऑन स्क्रीन आमचे तिसरा अंपायर देखील आम्हाला जोडलेले आहेत आणि तिसऱ्या अंपायरच्या माध्यमातून डिसिजन देखील येईल. लाईन वर मात्र पडलेला आहे बॉल. आपण पाहिलं तर मग नो बॉल डेफिनेटली आपण पाहू शकतोय आणि निरीक्षण केलं आणि तिसऱ्या अंपायरने आमच्यापर्यंत पोहोचवला गेला. फ्रीटचा बॉल असेल. चार्ज मात्र केलं जाईल का फ्रीटच्या बॉलला. फ्रीटचा बॉल बॅटच्या रडार मध्ये आपण पाहिलाय, तोडलाय, फोडलाय आणि हा फ्रीटचा बॉल बाउंड्रीच्या बाहेर सोडलाय. 6 धावा. सध्या तरी आपण बघितलं तर ऊर्जा प्राप्त केले. धाव फलक आपण पाहिलं तर 30च्या घरामध्ये पोहोचलं.
कारण की जिथे 23 होता त्यानंतर 9 आणि आपण पाहिलं तर षटकार म्हणजेच आपण पाहू शकतो फायदाच फायदा आणि मोठा फायदा. धाव फलकावर 30 आणि बॉल कंप्लीट झाले त्या ओव्हर मध्ये 3 म्हणजे 3 बॉलचा खेळ शेष आहे. पुढील बॉल पुन्हा खेळण्याचा प्रयत्न मिस टायमिंग खाली क्षेत्रामध्ये बॉल पडलाय. आपण पाहिलं तर मग फिल्डर दूर आहेत. एक मिळाली 2 मिळाले डेफिनेटली तिसरी मिळू शकते. हो 3 मिळाल्या चौथी मिळेल का? हो हो चौथी मिळणार आणि एक्स्ट्रा. आता मात्र नेमकं झालंय काय? झालं तर झालं हे भरपूर आपण पाहिलं तर चुकीचं झालं आणि इथे आपण पाहिलं तर या क्षणाला जी गोष्ट नव्हती व्हायला हवी तीच मात्र झालंय. करे कोई और बरे कोई असं पाहायला मिळालंय आणि पंचांनी इशारा दिला 6 धावा. चुका चुका आणि चुका आपण पाहिलं तर या क्षणाला सह्याद्री स्पोर्ट्स बाप्पाने टीम पूर्णपणे आपण पाहिलं तर स्ट्रगल करताना पाहायला मिळत आहे. ज्या अनुषंगाने पण पाहिलं जगदंबा स्पोर्ट्स टीमचा जर परफॉर्मन्स बघितला तर धाव फलकावर धावा मात्र आपण पाहिल्या तर थोड्याशा सुरुवातीला स्ट्रगल केला परंतु नाही. त्यानंतर आपण बघितलं की मोमेंटमला कॅरी ऑन केलं आणि धाव फलकावर धावा सध्या तरी आपण पाहिलं तर 36 धावा. मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं तर सध्या तरी पाणी पुरवलं जात आहे कारण की खेळाडूंना आपण पाहिलं तर थकवा जाणवतोय कारण की कंटिन्यूली आपण पाहिलं मॅच खेळणं कंटिन्यूली आपण बघितलं तर मध्ये ताकद आपण पाहिलं तर जो जोश आणि जी ऊर्जा मात्र आपण पाहिलं तर मेंटेन करणं म्हणजेच कंटिन्यू मॅच खेळणं मात्र ते तितकंच सोपं होणार नाहीये आणि म्हणूनच आपण बघितलं तर मग पाणी मैदानाच्या आतमध्ये हे पुरवलं जातंय. एनर्जी नक्कीच देण्याचं कार्य करेल हे पाणी. नवनाथसाठी पुढील बॉल पाहतोय आपण थोडासा पण पाहिलं तर पुढे ठेवला गेला होता. एक माइंडसेट होतं की आडवी बॅट क्रॉस बॅटने शॉटला मात्र खेळायचं होतं. प्रॉपर टायमिंग नाहीये मिस टायमिंग झाला आपण पाहिलं तर म्हणजे प्ले अँड मिस असा डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. धाव फलकावर धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते 36. शेवटचा बॉल पाहिला आपण तर पुढे येऊन डान्सिंग डाऊन दी ट्रॅक मात्र आपण पाहिलं फिल्डरचं मात्र एफर्ट्स नाही मिळालं. विकास होते विनोद आले होते परंतु प्रयत्नाची पराकाष्ठा बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार आणि चौकाराने मात्र आपण पाहिलं तर या इनिंगला फिनिश केलं गेलंय. धाव फलकावर धावा आपण पाहिलं तर 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 40 धावा आणि जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 41 धाव्यांचं टार्गेट. काय जबरदस्त कमबॅक होताना पाहायला मिळाला बघा. पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर 8 धावा आल्या होत्या परंतु थोडासा आपण पाहू शकतोय इंटेन बदलला गेला आणि तिथून आपण पाहू शकतोय मॅचचं चित्र पूर्णपणे पलटून टाकलं आणि असं वाटलं होतं की मग 30 देखील धावा बनतील की नाही आहेत परंतु प्रत्यक्षात आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे आत्मविश्वासाने खेळ केला आणि त्याच्यामध्ये मी तर म्हणेन मग थोडंसं क्षेत्ररक्षकांचं देखील योगदान मिळालं कारण की ओव्हर थ्रोच्या स्वरूपात धावा मिळाल्या आणि फलकावर आपण पाहिलं तर तब्बल 40 धावा. चला विनिंग टीमचे कॅप्टन्स असतील मी रिक्वेस्ट करतो की आपण या. आमच्याकडे आता ड्रॉ देखील रेडी होत आहेत आणि लगेच जसे ड्रॉ रेडी झाले की आम्ही ड्रॉ देखील उडवणार आहोत आणि मग तिथे लक्ष दिलं जाईल की डेफिनेटली तिसऱ्या राऊंड मध्ये कोणते संघ खेळतील आणि चौथ्या राऊंड मध्ये कोणता संघ जाताना पाहायला मिळेल. तुझा आत्मा बाई मज्जा. एखादं गाणं म्हण की गाणं म्हणू म्हण ना. केलाय जादू टोना कोणी केलाय जादू टोना रे दादा केलाय जादू टोना केलाय जादू टोना रे दादा केलाय जादू टोना. टपल्या टपल्यान लिंबाला पावल्या टांगल्यान झाडाला टपल्या टपल्यान लिंबाला पावल्या टांगल्यान झाडाला सुचलाय काही लोकांना. केलाय जादू टोना रे दादा केलाय जादू टोना
सो व्हेरी मच डीजेस. पुन्हा एकदा संध्याकाळच्या सत्रामध्ये मनापासून स्वागत असेल. आई चंदुका चषक 2026 मॅच आपण पाहतोय. सह्याद्री स्पोर्ट्स वापाडे अगेन्स्ट जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा. बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर 3 ओव्हर मध्ये 40 धावा फलकावर लगावल्यात. 41 आपण बघितलं तर हे टार्गेट आहे आणि टार्गेट पूर्ण करण्यासाठी 2 प्रारंभिक खेळाडू विकास वायडा अँड हर्षद लाखात. मागच्या मॅच मध्ये जशी खेळी आपल्याला हर्षद लाखाची पाहायला मिळाली होती, एक इम्पॅक्टफुल पारी, प्रभावित पारी, तशी पारीची अपेक्षा असेल आता मी तर म्हणेन की दोन्ही खेळाडूंकडून. कारण की 18 चेंडू मध्ये 41 धावा. एक जरी आपण पाहिला तर इथे स्पेल चांगला पडला तर मग थोडस कठीण कार्य होऊ शकते. परंतु त्याच्यासाठी जर दोन्ही बॅटर्स म्हणून आपण बघितलं तर चांगलं योगदान मिळतं. डेफिनेटली या धावाचे होऊ शकतात. आतावर खेळाडू आहेत, दमखम आहे दोन्ही खेळाडूंकडे, परंतु खेळ मात्र कोणाचा उंचावताना पाहायला मिळेल पाहूया. मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्क वर आपण पाहिलं तर अतुल खेळाडी नंबर 1 आपण पाहू शकतो. थोडासा इंजर्ड झाला होता परंतु पुन्हा एकदा त्याने कमबॅक केलंय. आणि समोर आपण पाहिलं तर मग बॉलिंग मार्क वर असताना स्ट्राईक एंडला बॅटर हर्षद लाखात. पहिलाच बॉल इथे आपण पाहिलंय, नाही भय नाही भीती, छत्रपतीचा छावा आणि पहिल्याच बॉल मध्ये ठोकल्या 6 धावा. थँक्यू डीजे. यालाच तर म्हणतात ना, ईट का जवाब पत्थर से आणि गेंद का जवाब बल्ले से. टीट फॉर टॅट, जशाच तसं उत्तर दिलं जात आहे. हर्षद लाखातने मात्र आपण पाहिलाय तर आरंभ केलाय, शुभारंभ केलाय 6 धावेने समोरच्या दिशेने. परंतु आता क्षेत्ररक्षकाला निवडलं. विचार तर हाच होता की प्रत्येक बॉलवर तुटून पडायचं. इथे आपण पाहिलं पहिल्या बॉलवर मात्र षटकार, परंतु त्यानंतर झालेला पलटवार, विकेट, हर्षद आउट. गाडी चाले सोनार बेंची गो, सोनार बेंची. गाडी चाले सोनार बेंची गो, सोनार बेंची. गाग माझा बंधू मुलारी गो, बंधू मुलारी. गाग माझा बंधू मुलारी गो, बंधू मुलारी. बंधू तरला कल्याण केसन गो, बंधू तरला कल्याण केसन गो. बहिणीला साडी चोली घेऊन तो आला गो, बहिणीला साडी चोली घेऊन तो आला गो. थँक्यू डीजे. आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये नेमकं घडलंय काय, कारण की ज्याप्रमाणे हर्षदने पहिल्याच बॉलवर षटकार ठोकला परंतु त्यानंतर पुढील बॉलवर देखील तोच प्रयत्न होता. पण नेमकं आपण पाहिलं तर मग तिथे विकेट हर्षदची मिळवली आणि त्यामुळेच आपण पाहू शकतो की मग बॉलरचा कमबॅक होताना पाहायला मिळालाय. परंतु या मॅच मध्ये ना भरपूर ट्विस्ट येणार आहे बघा मित्रांनो. कारण की या मॅच मध्ये आपण जर नजर टाकली आहे ना तर विकास सारखा खेळाडू जो मैदानाच्या आतमध्ये आहे, विनोद रायत मैदानाच्या आतमध्ये आलेत आता 1 डाऊनला नंबर 3 वर बॅटिंग करण्यासाठी. तिसरा बॉल असेल या ओव्हर मध्ये. खाली राहिलाय बॉल, मात्र आपण पाहिला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. बॅकवर्ड काढलं क्षेत्रामध्ये संजयचं छान क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. अॅक्युरेट थ्रो देखील होताना पाहायला मिळतोय, बॅकअप मिळत आहे. अगदी आपण बघितलं तर धाव फलकावर धावा पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत 7. पहिल्या 3 चेंडू मध्ये 7. ही वाटचाल आपण बघितली आहे तर डेफिनेटली आपण पाहिलं तर या चेसिंग मध्ये जर तुम्हाला यायचं आहे तर डबल डिजिट मध्ये जर धावा घेतल्या तर पूर्णपणे या मॅच मध्ये बापाडे संघ हा नक्कीच असेल. अतुलचा बॉल समोर होता, उडवण्याचा प्रयत्न होता, खाली राहणारा बॉल होता. विकास यांचा प्रयत्न आपण बघितला की नक्कीच हवेत खेळूया, परंतु तिथे आपण पाहिलं नेमकं घडलं काय तर सिंगल मात्र मिळेल. टीमची टोटल थोडीशी वाढताना पाहायला मिळाली. अकोटप्याची लेंथ उडवलंय, फिल्डर लांब राहिले तिकडे, बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. फटका चांगला खेचला होता, वेट करून आपण पाहिलं तर ब्लास्ट केला आणि धाव फलकाचा मात्र आपण पाहिला आकार वाढवला. धाव फलकावर धावा मात्र पाहायला मिळतात. या चौकाराने धावसंख्या झालेली आहे 16 धावा. म्हणजे जिंकण्यासाठी धाव्यांची गरज आपण पाहिली ना तर आता आहे 11 चेंडू आणि 25 धावा. पुन्हा एकदा बॅटच्या रडार मध्ये आर पार दमदार आणि दर्जेदार हा येताना पाहायला मिळतो षटकार.
आता मात्र विनोद रायातनं मात्र केलंय पूर्णपणे आक्रमण. बॉलरवर मात्र केलेला अटॅक. जरी मरी आईचा काजतयो सोहला न पनवेल कोलीवारा निघाला ठरलेला. जरी मरी आईचा काजतयो थँक्यू सो व्हेरी मच डीजे. धाव फलक पोहोचले गेले 22च्या घरामध्ये. आता जिंकण्यासाठी धावांची गरज आपण बघितली तर आहे 10 चेंडू आणि 19 धावा. ही मॅचची खरी कहाणी आता पाहायला मिळते आपल्याला. आणि जवळजवळ आक्रमण केलं गेलंय विनोद रायात आणि विकास आपण पाहू शकतो. सध्या तरी आक्रमण विनोदच्या माध्यमातून झालेलं आहे या मॅच मध्ये. चांगला बॉल मात्र हाताळला जातोय. ब्लॉक हॉल मध्ये आपण पाहिलं तर पूर्णपणे पाटरला विनोदला आपण पाहिलं तर मग हा बॉल खेळण्याची संधी देखील मिळाली नाहीये. इतका गतीने हा बॉल हाताळायला गेला होता इथे. जवळजवळ विश्लेषण करायचं झालं तर नवनाथकडे आपण पाहिलं तर पेस आहे आणि पेसचा वापर योग्य रीतीने केला जातोय. आपण टीमला आपण बघितलं तर मग ज्या धावा चेस करायच्या आहेत आणि नवनाथ आपण पाहू शकतो ना की 2 मोठे फटके पडल्यानंतर थोडंसं आपण पाहिलं तर मग परतीचं मात्र साधन शोधण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळतील. आपटून टाकलेला बॉल हुक केलाय. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. जबरदस्त मात्र आपण पाहिलं तर फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. म्हणून तर म्हणतात ना वादळ वारा तुफान आणि विनोद रायाच्या बॅटिंगच्या जोरावर मात्र घालतोय थैमान. षटकार 6. बघा एक काळ होता तो कबूतरचा होता. कारण की नक्कीच जर आता आपण बघितलं तर धाव फलकाचा विचार केला तर धाव फलकावर धावा 28 लागल्या गेल्यात. म्हणजे 8 चेंडू आणि 13 धाव्यांची गरज. गाडा देखील सुंदर ऐकवलं गेलं. कारण की आता जर कबूतर गेलं तर त्याला नक्कीच गला दाबून मारतील. कारण की मग पूर्वीचा जो जमाना होता की कबुतराला पाठवायचे. फुलटॉस बॉल पाहिला आपण तर मग इथे पॅटरला दिला जातोय. विनोद सध्या तरी इतका खतरनाक मूड मध्ये आहे आणि त्या खेळाडूला जर तुम्ही फुलटॉस बॉल देणार परंतु नक्कीच थोडस मी तर म्हणेन की 7-12चा उतारा मत आता कोणाच्या नावावर चढेल. बापाने संघाच्या की मग पेंढरीपाडा संघाच्या. कहाणीमध्ये आपण पाहिलं तर भरपूर काही शिल्लक आहे. पाहूया हा बॉल. वेगवान बॉल मात्र आपण पाहिला. फटका खेळण्याचा मनसुबा होता. विकासने तर ठरवलंच होतं की या बॉलला मात्र स्टँड मध्ये करूया डिलिव्हर्ड. परंतु चांगला बॉल हाताळला गेला. तिथे पाहिलं पण तर मग निर्धाव आणि या निर्धाव बॉलने आपण पाहिलं तर धाव फलकाला मात्र थांबवलं गेलंय. आता आपण पाहिलं तर धाव फलकावर एकूण धावा पाहायला मिळाल्यात 29. म्हणजे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी धाव्यांची गरज आहे ती म्हणजेच 12. 6-12 ही मॅचची खरी कहाणी आपल्याला पाहायला मिळते. या मॅचला आपण पाहिलं तर मग कशा प्रकारे चला फिल्डिंग आपण बघणाऱ्या टीमला रिक्वेस्ट करते की आमच्या ऑफिशियल अंपायर देखील आमच्यापर्यंत सूचना पोहोचवतात की आपण लगेच फील्ड सेटअप करून घ्यायचे. वेळ नाही घ्यायचा आहे. सध्या तरी आपण पाहू शकतो मग आपल्याला आणखीन मॅच खेळवायच्या आहेत आणि त्या संघाने आपण पाहू शकतोय 2 मॅच आणखीन खेळवायच्या आहेत. आणि घड्याळामध्ये आपण बघितलं ऑलमोस्ट 5 हे वाजताना आपल्याला पाहायला मिळतात. वेळेचं बंधन सर्वांसाठी असेल मित्रांनो. सुरुवातीला आपण बघितलं की आज पहिला मॅच जर आपण बघितला तर काहीतरी माता ससूपाडा आणि त्यांच्या विपक्ष नित्यसाई लोहिया नगर यांच्या दरम्यान झाला. परंतु तो 9:30 वाजता सुरू झाला होता. परंतु आपला ॲक्युरेट टायमिंग आहे 9चा. तर रिक्वेस्ट असेल उद्याच्या दिवसामध्ये प्रत्येक संघाने करंटली आपण वेळेवर उपस्थित राहा जेणेकरून आपण वेळेच्या दिशेने प्रत्यक्षात नीट चालत जाऊ. बॉलिंग मार्कवर आता पाहतोय आपण मिलिंद दिंडा. मागच्या मॅच मध्ये कमाल केली होती. या मॅच मध्ये धमाल करतील का? बॉल हा पाहिला पण तर चुकीचा फेकला जातोय. पंच संतोष वळवी सरांनी इशारा दिलाय की हा असेल वाईट आले. त्यामुळेच आपण पाहिलं तर इथे आता जिंकण्यासाठी एका धावेचं प्रेशर आहे ना ते थोडंसं कमी झालंय. बापाने टीमला 6 मध्ये आता 11 धावा हव्या असतील. डेफिनेटली आपण पाहू शकतोय सर्वच काही आपण बघितलं तर मग विनोदची तारीफ करावी लागेल जी खेळी त्यांनी खेळले. चिकडा पाहिले आपण थोडस आपण पाहिलं तर लवकर खेळले.
ऑप्टमच्या बाहेरची लेंथ होती आणि थोडस रिॲक्शन देखील विकास यांचं पाहायला मिळालं की ऑलमोस्ट वाईडर लाईनच्या बाहेरचा हा बॉल होता, तो खेळला गेला. थोडीशी मिस्टेक केली आहे, परंतु आपण पाहिलं तर या मिस्टेकचा तितका फायदा फिल्डिंग करणाऱ्या टीमला मिळालाय, कारण की डॉट बॉल मिळालाय. मॅच मध्ये आपण पाहिलं तर रंगत निर्माण होताना पाहायला मिळते. बापाने टीम आपण पाहिलं तर खास करून कौतुक करावं लागेल विनोदचं, ज्याने जी पारी मात्र खेळले एका बाजूने. अशा क्षणाला थोडस वाटलं होतं की कठीण होती की काय चेसिंग, परंतु कम्प्लिटली मात्र पकडून ठेवलंय. मागच्या रडार मध्ये छोटी गेंद आणि खोटी गेंद, बॉल सेल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हाय अँड हँडसम, ह्यूज अँड मॅसिव्ह बिग हिट, सिक्सर, 6 धावा. इझी. बघा इथे आपण पाहिलं तर षटकार आलाय, कहाणी मात्र बदलून टाकली पूर्णपणे. जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर धाव्यांची गरज असेल ती म्हणजेच 5. 4-5 वाला मुकाबला आता आपल्याला बघायला मिळतोय. सध्या तरी आपण बघितलं तर स्थिती आपण पाहिली तर मॅच मध्ये ज्याप्रमाणे निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते. षटकार आला, सिंगल आता येताना पाहायला मिळते. धाव संख्या मात्र वाढलेली पाहायला मिळाली आहे. धाव संख्या पोहोचली गेली आहे 37च्या घरामध्ये. आता जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर चेंडू शेष असतील. आमचे ऑफिशियल स्कोरर आहेत धनेश सांगतात आम्हाला 3 आणि 4 धावा. 3-4 वाली मॅच पाहायला मिळते. जर विकास यांच्या बॅट मध्ये आपण बघितलं तर एक चांगला बॉल जर आला तर डेफिनेटली आपण पाहू शकतोय मॅच फिनिश करू शकतायत ते. बॉल मागे 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 मात्र बॉल लाडवण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय. चांगले फिल्डिंग झाले आपण पाहिलं, परंतु 2 धावा मात्र जोडल्या गेल्यात. मॅच मध्ये आपण पाहिलं तर पूर्णपणे आपण पाहिलं तर अजून देखील ट्विस्ट निर्माण आहे, कारण की इथे 2 मिळाल्यात. अजून देखील आपण पाहिलं तर मग 2 धावांची गरज असेल आणि 2 चेंडू शेष. 2 चेंडू 2 धावा. आपण बघितलं तर बापाने संघाचं क्रिकेट आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे विनोदने मात्र जी कहाणी बदलून टाकली आहे, विनोदने मात्र जो खेळ बदलून टाकला गेलाय आणि त्या खेळामुळे आपण पाहू शकतो पूर्णपणे आता डॉमिनेट केलं गेलंय. या ओव्हर मध्ये देखील आपण पाहिलं तर बॉलरला आपण पाहिलं तर मिलिंद धिंडा जो महत्वपूर्ण स्पाल फेकताना पाहायला मिळत आहे. 2 मध्ये 2 धावा. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर मग पाणी पोहोचवलं गेलंय, परंतु पाणी आल्यानंतर आपण पाहू शकतो नक्कीच खरी कहाणी काय पाहायला मिळेल. कोणता संघ मॅच जिंकेल आणि कोणता संघ आपण बघितलं तर मागे जाताना पाहायला मिळेल. परंतु आपण पाहिलं तर भरपूर काही शेष आहे मॅच मध्ये. आपण बघितलं तर असली क्लायमॅक्स तो अगदी बाकी आहे, कारण की 2 मध्ये 2. चला लगेच फील्ड सेट करा. एंट्रीपाडा टीम त्याला रिक्वेस्ट करतोय. एंट्रीपाडा टीम रिक्वेस्ट करतोय, कारण की यानंतर आपण बघितलं तर मग जास्त वेळ देणार नाही येत कोणालाही आम्ही. सरळ मात्र अंपायर आमच्याकडे नक्कीच जर 3 बोटं उचलली तर मग त्या 3 बोटांचा नक्कीच काय फायदा होईल आणि काय तोटा नक्कीच तुम्हाला देखील माहिती आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आता आपण पाहिलं तर मग 2 मध्ये 2 खरी कहाणी आपल्याला पाहायला मिळते. मॅच मध्ये आपण पाहिलं तर रंगत निर्माण केलेली आहे. समोर विकास पाहतोय हा पुढील बॉल. पुढील बॉल समोर डाऊन द ग्राउंड शॉट. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेनं. विनिंग शॉट विकास बायडाच्या बॅट मधून येताना पाहायला मिळतोय. सामना जिंकलाय सह्याद्री स्पोर्ट्स बापाडी संघाने. जबरदस्त वाला मुकाबला रंगला गेला मैदानाच्या आतमध्ये आणि रंगतदार मुकाबल्यामध्ये आपण पाहिलं तर मग विजय संपादन करताना पाहायला मिळतोय सह्याद्री स्पोर्ट्स बापाडी संघ. अभिनंदन बापाडी संघ. आणि प्लेअर ऑफ द मॅच आपण पाहिलं तर 10 चेंडू आणि 26 धाव्यांचे एक धमाकेदार खेळी करताना पाहायला मिळतोय. One and only Mr. Vinod Rayat, player of the match. Congratulations. Thank you DJ. सागरजी भगत साहेब आपण ताबा आपल्या शुभ हस्ते आपण प्लेअर ऑफ द मॅच चा पुरस्कार आहे तो देखील आपण द्या. या विनोद आपण प्लेअर ऑफ द मॅच चा अवॉर्ड स्वीकारण्यासाठी आणि सागरजी भगत साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस देखील करूया.